Hello students, in last video we have started our topic number 3.5, the red-headed leaf. We have seen part first. Today we are going to see second part. So open your textbook page number 82. Before we start our topic, part second, let us see some new words and their meanings which I have written on blackboard. You have to write down these words and meaning in your notebook. Okay? See in the textbook. Part second. What happened next? Dr. Watson's account. बघा पुढे काय घडलं हे आपल्याला कोण सांगत आहेत? वॅटसन सांगत आहेत. पहा कालच्याला आपण पाहिलेलं होतं व्हिडिओ मध्ये की ती रेड हेडेड लीफ ही जी संघटना आहे त्याच्यामध्ये डॉक्टर विल्सन आहे ते काय करत होते? काम करत होते आणि बरेच आठवडे त्यांचं काम नियमित सुरू होतं. पण एक दिवस असा आला की त्या दिवशी ते नियमितपणे सकाळी 10 वाजता ऑफिसमध्ये पोहोचलेले आहेत. परंतु त्यांना त्या दरवाजाच्या बोर्डवरती एक चिठ्ठी दिसलेली आहे. त्याच्यावरती लिहिलेलं होतं द रेड हेडेड लीफ इज डिसॉल्व्ड. रेड हेडेड लीफ ही काय करण्यात आलेली आहे? रद्द करण्यात आलेली आहे. तेव्हा त्यांना धक्काच बसतो आणि ते कुठे जातात? पहा शेवटी घरी जातात आणि पुन्हा कुणाला भेटतात? तर होम्स यांना भेटतात आणि काय काय घडले त्यांच्या बाबतीत हे सर्व त्यांना सांगतात. याच्यावरती काय करतात? होम्स त्यांची सगळी काय घडलेली घटना आहे ते ऐकल्यानंतर त्यांना ॲश्युरन्स देतात की 1 ते 2 दिवसामध्ये मी तुम्हाला काय करणार आहे या विषयासंदर्भात पुढे काय करायचं हे मी तुम्हाला 1 ते 2 दिवसामध्ये सांगणार आहे. आणि आपण लगेचच आज शनिवार आहे आणि सोमवारपर्यंत आपण नक्कीच कोणत्या तरी कन्क्लुजन पर्यंत पोहोचणार आहोत असे ते त्यांना खात्री देतात. पुढे काय घडतं हे आपल्याला डॉक्टर वॅटसन सांगत आहे. पहा. वेल वॅटसन, व्हॉट डू यू थिंक ऑफ इट ऑल? बघा ते म्हणत आहेत. मिस्टर विल्सन गेल्यानंतर होम्स त्यांना विचारतात तर मग वॉटसन तुम्हाला या सर्व घटनांविषयी नेमकं काय वाटतंय? तुमचं मत काय असं ते विचारत आहेत. आस्क्ड मिस्टर होम्स आफ्टर मिस्टर विल्सन हॅड लेफ्ट. ते तिथून गेल्यानंतर त्यांना विचारतात या विषयावरती तुमचं नेमकं मत काय आहे? आय मेक नथिंग ऑफ इट, आय अँसर्ड फ्रँकली. बघा त्यांनी काय उत्तर मला तर या बाबतीत काहीच समजत नाहीये असं मी म्हणालो. मी प्रामाणिकपणे उत्तर दिले. म्हणजे इतकं काय कन्फ्युजन आहे की मी नेमकं कुठल्या ह्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाही किंवा याच्यामधलं मला नेमकं काहीच समजलेलं नाही असं मी स्पष्टपणे प्रामाणिकपणे उत्तर दिले. होम्स सॅट सायलेंटली फॉर सम टाइम. बघा होम्स जे आहेत एक अगदी शांतपणे तिथं बसलेले आहेत काही वेळेसाठी. अँड देन इन्व्हायटेड मी टू गो आउट विथ हिम. शांतपणे थोडा वेळ बसलेले आहेत, काहीतरी विचार केला आणि थोड्या वेळाने त्यांनी मला सांगितलेलं आहे किंवा मला इन्व्हाइट केलेलं आहे. कशासाठी? बघा मी टू गो आउट विथ हिम, माझ्यासोबत चल असं त्यांनी मला सांगितलेलं होतं. वी वेंट टू द स्क्वेअर वेअर मिस्टर विल्सन हॅड हिज शॉप. ते मला कुठं घेऊन गेलेले आहे? गावातील चौकामध्ये जिथं विल्सन यांचं शॉप होतं तिथं मला ते घेऊन गेले त्यांच्यासोबत. होम्स ऑब्झर्व द एरिया केअरफुली. होम्सनी काय केलेला आहे? तो जो एरिया आहे शॉपच्या नजीकचा शॉप त्याच्या आजूबाजूला असणारा एरिया त्यांनी अगदी काळजीपूर्वक काय केलेला आहे? ऑब्झर्व केलेला आहे. देअर वेअर मेनी शॉप्स अँड ऑफिसेस इन द स्क्वेअर. आणि गावातील त्या चौकामध्ये काय होते बघा? त्या शॉपच्या नजीक जवळ अनेक दुकानं सुद्धा होती, त्याचबरोबर ऑफिसेस सुद्धा होती. अँड अ बँक जस्ट बिहाइंड मिस्टर विल्सन शॉप. आणि विल्सनचं जे शॉप आहे त्याच्या जवळपास काय होतं? दुसऱ्या बाजूला एक बँक होती. होम्स स्पेंड सम टाइम आउटसाइड द शॉप अँड थम्प्ड अपॉन द पेवमेंट 2 or 3 times. बघा त्यांनी काय केलेलं आहे? होम्स स्पेंड सम टाइम आउटसाइड द शॉप. शॉप पाहिलेला आहे, त्याच्या बाहेर काही वेळ त्यांनी काय केलेला व्यतीत केलेला आहे. आजूबाजूच्या सर्व जे काही शॉप्स होते त्याचबरोबर आणि काय होतं तिथं ऑफिसेस होती त्याची चौकशी केली किंवा ऑब्झर्व केलेलं आहे. आणि काही वेळेनंतर त्यांनी काय केले बघा? थम्प्ड अपॉन द पेवमेंट 2 or 3 times. काय केलेलं आहे? त्याच्यावरती पेवमेंट म्हणजे पदपथ जो आहे शॉपच्या जवळ त्याच्यावरती जोरात 2 ते 3 वेळा ठोसा मारलेला आहे. फायनली ही नॉक्ड ऑन मिस्टर विल्सन्स डोअर. आणि हे सर्व झाल्यानंतर
शेवटी काय केलेलं आहे बघा त्यांनी, ही नॉक्ड ऑन मिस्टर विल्सन्स डोअर. त्यांनी मिस्टर विल्सन यांचं घर जवळ होतं, त्यांच्या डोअरवरती काय केलंय, ठक ठक असा आवाज केलेला आहे, नॉक केलेला आहे. अ यंग मॅन ओपन द डोअर. आणि जेव्हा त्यांनी दरवाजा ठोठावलेला आहे तेव्हा आतून एक तरुण मनुष्य बाहेर आलेला आहे आणि त्यानं दरवाजा उघडलेला आहे. मिस्टर होम्स आस्क्ड हिम द वे टू द स्ट्रँड. आणि स्ट्रँड हे जे प्लेस आहे त्याचा रस्ता कुठे आहे नेमका किंवा कुठं आहे असं त्यांनी चौकशी केलेली आहे. मला त्या स्ट्रँडचा तुम्ही मार्ग सांगाल काय? द असिस्टंट आन्सर्ड द क्वेश्चन अँड क्विकली क्लोज द डोअर. त्या असिस्टंटनं काय केलं, पटकन त्याचं उत्तर दिलेलं आहे प्रश्नाचं, कुठे आहे रस्ता ते, आणि पटकन काय केलं, दरवाजा लगेच बंद केलेला आहे. आय सेड आय एम शुअर दॅट यू एन्क्वायर्ड युअर वे ओनली इन ऑर्डर टू सी हिम. बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे, तुम्हाला काय करायचं होतं, ॲक्च्युली पत्ता विचारायचाच नव्हता, पण तो व्यक्ती कोण येतोय त्याच्याविषयी जाणून घ्यायचं होतं, म्हणून त्यांनी तो दरवाजा नॉक केलेला होता असं मला वाटतं. बघा, नॉट हिम, ॲक्च्युली मला त्याला पाहायचंच नव्हतं. होम्स सेड बट द नीज ऑफ हिज ट्राउझर्स. मला काय करायचं होतं, त्याच्या विजारीचं निरीक्षण करायचं होतं, विजारीच्या गुडघ्याचे निरीक्षण करायचे होते. अँड व्हॉट डिड यू सी. मग तुम्हाला काय दिसलं नेमकं? व्हॉट आय एक्सपेक्टेड टू सी. बघा काय म्हणत आहे, जे मला अपेक्षित होतं तेच मला दिसलेलं आहे. धिस मॅटर ऑफ विल्सन्स इज सिरियस. आणि हा जो मॅटर आहे, हा जो विषय आहे विल्सनचा, तो गंभीर आहे. अ क्राईम इज बीइंग प्लॅन. नक्कीच काहीतरी गुन्हा घडणार आहे किंवा त्याचं नियोजन, प्लॅनिंग झालेलं आहे असं त्यांनी गेस केलेलं आहे. बट आय होप दॅट वी कॅन स्टॉप इट. नक्कीच काहीतरी शिजत आहे, काहीतरी प्लॅन बनवला जात आहे आणि हा जो मॅटर आहे तो गंभीर आहे, पण आपण तो थांबवू शकतो असं त्यांनी सांगितलेलं आहे. वी कॅन स्टॉप इट. टुडे इज फ्रायडे. आज शुक्रवार आहे. दो ऑफिसेस अँड बँक्स विल बी क्लोज ऑन द वीकेंड. आणि आठवड्याच्या शेवटी वीकेंडला सर्व ऑफिसेस आणि बँका काय असतात, बंद असतात. नाव आय विल टू गो. आय हॅव टू गो अँड मेक सम अरेंजमेंट. त्यामुळे मी काय करतो, जातो आणि काहीतरी अरेंजमेंट करतो. बट आय शॅल वॉन्ट युअर हेल्प टू नाईट. बघा त्यांनी काय सांगितलेलं आहे, मला तुमची आज रात्री गरज पडणार आहे, तुमची गरज भासणार आहे. कम टू बेकर स्ट्रीट ॲट 10. संध्याकाळी 10 वाजता तुम्ही कुठे या, टू बेकर स्ट्रीट, रस्त्याचं नाव आहे. अँड ब्रिंग युअर रिव्हॉल्वर. तुम्ही तुमचं पिस्तूल तुमच्यासोबत आणा असं मला त्यांनी सांगितलेलं आहे. बघा कोण बोलत आहे, मिस्टर वॅटसन. कुणाच्या संदर्भात सांगत आहेत, विल्सनच्या संदर्भात सांगत आहेत. आय अराइव्ड ॲट होम्स रेसिडेन्स इन टाइम. होमचं जे राहण्याचं ठिकाण आहे, रेसिडेन्स, त्या ठिकाणी मी वेळेत पोहोचलेलो होतो. देअर वेअर 2 अदर मेन विथ हिम. आणि त्यांच्यासोबत दुसरी सुद्धा 2 व्यक्ती होत्या. कोण होत्या त्या पहा, मिस्टर जोन्स ऑफ स्कॉटलंड यार्ड, मिस्टर जोन्स ऑफ स्कॉटलंड यार्ड अँड मिस्टर मेरीवेदर अ बँकर. बँकेतील आहेत व्यक्ती मिस्टर मेरीवेदर आणि कोण आहे, मिस्टर जोन्स ऑफ स्कॉटलंड यार्ड. या 2 व्यक्ती त्यांच्यासोबत होत्या. होम्स अनाउन्स्ड. होम्सनी काय केलं, अनाउन्समेंट केलेली आहे. टुनाइट वी आर गोइंग टू हंट वन ऑफ द स्मार्टेस्ट क्रिमिनल्स इन लंडन. आज रात्री आपण लंडनमधील प्रख्यात जे गुन्हेगार आहे त्याचा शोध घेणार आहोत, त्याला पकडणार आहोत असं त्यांनी अनाउन्स केलेलं होतं. बघा नेक्स्ट, हुशार गुन्हेगार म्हणतो आपण, तरबेज गुन्हेगार, याचा आपण काय करणार आहोत, आज रात्री शोध घेणार आहोत, त्याला पकडणार आहोत असं त्यांनी जाहीर केलेलं आहे. We left together in a carriage and reached the road we had visited in the morning. बघा आता आम्ही दोघांनी किंवा त्यांच्यासोबत ज्या 2 व्यक्ती आहेत, होम्स, वॅटसन अँड ते 2 व्यक्ती आहेत, त्यांच्यासोबत असणारे 2 व्यक्ती, आम्ही सर्वांनी काय केलेलं आहे, वी लेफ्ट टुगेदर, सर्वजण एकत्र एका घोडागाडीतून आम्ही तिथं पोहोचलेलो आहे, ज्या ठिकाणी आम्ही सकाळी व्हिजिट दिलेली होती. सकाळी मॉर्निंगला आपण बघितलं, शॉपचं वगैरे त्यांनी ऑब्झर्वेशन केलेलं आहे. त्याचबरोबर त्याच्या आजूबाजूचा एरिया सुद्धा त्यांनी काय केलेला आहे, ऑब्झर्व केलेला आहे. त्या ठिकाणी आम्ही संध्याकाळी 10 वाजता काय केलेलं आहे, पोहोचलेलो आहे. होम्स टोल्ड अस to follow Mr. Merriweather, who led us through an iron gate.
होम्सने आम्हाला काय सांगितलेलं आहे, तुम्ही कुणाचा पाठलाग करा किंवा त्यांच्या पाठोपाठ या. मिस्टर मेरीवेदर कोण होते, बँकर, आणि ते जातील त्यांच्या पाठोपाठ तुम्ही काय करा, या. हु लेड अस थ्रू अँड आयर्न गेट. त्यांनी आम्हाला कुठे घेऊन गेले पहा, एका लोखंडी गेट मधून आत ते आम्हाला घेऊन गेले आणि त्यांच्या पाठोपाठ आम्ही गेलो. होम्स टोल्ड अस नेक्स्ट, मिस्टर मेरीवेदर who led us through an iron gate, we followed him down a narrow passage. बघा, बोळ म्हणतो आपण. या बोळातून नॅरो पॅसेज मधून आम्ही त्यांचा पाठलाग म्हणता येत नाही, आम्ही त्यांच्या पाठोपाठ जाऊ लागलो. आफ्टर गोइंग डाऊन सम स्टोन स्टेप्स, त्यांच्या पाठोपाठ जसं आम्ही जाऊ लागलो त्याला आम्ही काय केलेलं आहे, काही दगडी पायऱ्या त्यांच्या पाठोपाठ गेलो आणि आम्ही खाली उतरलेलो आहे. He led us down a dark earth smelling passage. बघा कुठे गेलेलं आहे, तर He led us down a dark, अगदी अंधाऱ्या तळघरामध्ये आम्हाला ते घेऊन गेलेले आहेत, जिथं काय आहे, धुळकट वास येत आहे, म्हणजे पॅकबंद असल्यामुळे तिथे एक प्रकारचा वास आहे. अशा ठिकाणी आम्ही तळघरामध्ये गेलेलो आहे. अँड इन टू अ ह्यूज सेलर, अगदी मोठं असं तळघर होतं ते, फुल ऑफ बिग बॉक्सेस. तिथं काय होते, खूप असे मोठ्या आकाराचे बॉक्सेस होते. वी ऑल सॅट ऑन द बॉक्सेस, आम्ही सर्वजण त्या बॉक्सेस वरती बसलेलो होतो. वी आर इन द सेलर ऑफ द सिटी ब्रँच ऑफ वन ऑफ द मेन बँक्स इन लंडन. बघा आम्ही कुठं पोहोचलेलो आहे, वी आर इन द सेलर ऑफ द सिटी ब्रँच ऑफ द मेन बँक इन लंडन. लंडन मधली जी मेन मुख्य बँक आहे त्याची ती शाखा आहे शहरातील, त्या शाखेमध्ये बँकेची शाखा, त्या शाखेमध्ये एका अंधाऱ्या तळघरामध्ये आम्ही सर्वजण बसलेलो होतो. मिस्टर मेरीवेदर इज द चेअरमॅन ऑफ द बँक. मिस्टर मेरीवेदर कोण होते, त्या बँकेचे अध्यक्ष होते. अँड ही विल टेल यू व्हाय अ क्रिमिनल शुड टेक अँड इंटरेस्ट इन दिस सेलर ॲट प्रेझेंट. बघा, आणि त्यांनी आम्हाला काय सांगितलेलं आहे पहा, आपण काय केलेलं आहे, बँकेचे अध्यक्ष आहेत आणि ते तुम्हाला, मी सांगितले की ते तुम्हाला काय सांगतील, आजच्या घडीला एखाद्या गुन्हेगाराला या तळघराचे महत्त्व काय असू शकते हे तुम्हाला सांगतील, असं म्हणालेले आहे. कोण, चेअरमन जे आहेत बँकेचे अध्यक्ष मिस्टर मेरीवेदर, ते एखाद्या गुन्हेगाराला या तळघराचं महत्त्व आता आज घडीला काय असू शकतं हे तुम्हाला ते जास्त सांगू शकतील, असं होम्स म्हणालेले आहे. मिस्टर मेरीवेदर एक्सप्लेन दॅट, आणि आम्ही बोलत बसलेलो होतो तेव्हा मेरीवेदर काय म्हणालेत पहा, द बँक हॅड बारोड अ ह्यूज क्वालिटी ऑफ गोल्ड फ्रॉम द बँक ऑफ फ्रान्स. आमच्या बँकेनं बँक ऑफ फ्रान्सकडून काही गोल्ड म्हणजे सोनं काय केलेलं आहे, बॉरो केलेलं आहे, उसनं घेतलेलं आहे. अँड द बॉक्सेस इन द सेलर वेअर फुल ऑफ गोल्ड. आणि आम्ही ज्या बॉक्सवरती बसलेलो होतो सर्वजण, ते बॉक्स कशाने भरलेले होते, सोन्याने भरलेले होते. आणि कुणाकडून घेतले ते गोल्ड, उसनं, तर बँक ऑफ फ्रान्स. हे कुणी एक्सप्लेन केलेलं आहे, मिस्टर मेरीवेदर. होम्स एक्सपेक्टेड द क्रिमिनल्स टू ॲक्ट दॅट व्हेरी नाईट. आणि होम्सला काय अपेक्षा होती, काय अपेक्षित होतं, तर हे जे गुन्हेगार आहेत, जे चोरी करणार आहेत, ते गुन्हेगार आजच्या रात्री नक्कीच काहीतरी कृती करणार आहेत याच्यावरती त्यांचा विश्वास होता. वी हॅड टू वेट देअर इन टोटल डार्कनेस विदाउट मेकिंग एनी नॉईज टू टेक द क्रिमिनल्स बाय सरप्राईज. आणि आमची चर्चा होती पण अगदी हळू, पण कोणत्याही प्रकारचा दंगा न करता आम्ही त्या अंधाऱ्या सेलरमध्ये किंवा तळघरामध्ये, खोलीमध्ये, त्या बॉक्सवरती कोणत्याही प्रकारचा दंगा न करता शांतपणे बसलेलो होतो, जेणेकरून आम्हाला चोरांना, क्रिमिनल्सला गाफील क्षणी पकडता येईल. म्हणजे त्यांना पूर्व कल्पना कोणतीच नव्हती की आम्ही तिथं बसलेलो आहोत आणि आम्ही त्यांची वाट बघत आहोत त्यांना पकडण्यासाठी. म्हणजे गाफील क्षणी त्यांना पकडता यावं यासाठी आम्ही काय करत होतो, त्यांची वाट पाहत बसलेलो होतो. दे हॅव बट वन एस्केप रूट. त्यांच्याकडे एक सुटकेचा मार्ग होता. विस्पर्ड होम्स. कोण पुटपुटलेला आहे, होम्स पुटपुटलेले आहेत की त्यांच्याकडे एक सुटकेचा मार्ग असू शकतो. दॅट इज बॅक
थ्रू मिस्टर विल्सन्स हाऊस. कुठून ते सुटका करून घेऊ शकतात? मिस्टर विल्सनच्या घरापासून जो रस्ता जातो तेथून ते गुन्हेगार पळून जाऊ शकतात, आपली सुटका करून घेऊ शकतात, असा अंदाज त्यांनी व्यक्त केलेला आहे. आय होप दॅट सम मेन आर वेटिंग ॲट मिस्टर विल्सन्स डोअर. मिस्टर जोन्स, बघा होम्स काय म्हणाले आहेत? ते तिथून पळून जाऊ नयेत, सुटका करून जाऊ नयेत म्हणून काय केलेलं आहे? दॅट इज बॅक थ्रू द मिस्टर विल्सन्स हाऊस. आय होप दॅट सम मेन आर वेटिंग. मग त्यांच्या घराजवळ काही व्यक्ती त्या गुन्हेगारांना पकडण्यासाठी वेट म्हणजे लावलेल्या आहेत का, असं ते म्हणत आहेत मिस्टर जोन्स. आय हॅव अन इन्स्पेक्टर. बरोबर, मी काय केलेलं आहे? एक इन्स्पेक्टर पोलीस तिथं थांबवलेला आहे, त्याचबरोबर 2 ऑफिसर्स वेटिंग ॲट हिज डोअर. मिस्टर विल्सनच्या घराच्या जवळ मी एक इन्स्पेक्टर आणि 2 ऑफिसर यांना तिथं वाट बघण्यासाठी किंवा तिथून पळून जाऊ नयेत क्रिमिनल म्हणून त्यांना तिथं थांबवलेलं आहे. देन वी हॅव स्टॉप ऑल द होल्स. अशा पद्धतीनं आपण काय केलेलं आहे? क्रिमिनलचे सर्व दरवाजे म्हणजे त्यांना कुठूनही ते निसटून जाऊ नये यासाठी सर्व त्यांचे मार्ग बंद केलेले आहेत. नाउ वी मस्ट बी सायलेंट अँड वेट. आता आपण करूया, आपण काय करूया? शांत राहूया आणि त्या गुन्हेगारांची इथंच वाट पाहत थांबूया, कारण मला नक्की अंदाज आहे की ते आज संध्याकाळी इथं नक्की येणार आहेत आणि आपण काय करूया? त्यांना पकडूया. ठीक आहे. या पुढील जो भाग आहे रिमेनिंग पार्ट ऑफ पार्ट 2 वी विल सी इन द नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू. तुम्ही बोर्डवरचे शब्द आणि त्याचे मीनिंग लिहून घ्या नोटबुक.